ओके सो चार प्रकारचे प्रोटीन्स असतात, चार प्रकारचे हिस्टोन प्रोटीन असतात, प्रत्येकाचे दोन, H2A 2, H2B 2, H3 2 आणि H4 2 म्हणून टोटल आहे 8 आहेत. आणि 8 आहेत म्हणून याला म्हणतात हिस्टोन ऑक्टोमर्स, याला म्हणून म्हणतो आपण हिस्टोन ऑक्टोमर्स. न हिस्टोन ऑक्टोमर्सला ना दुसरं नाव आहे, ऑल ऑफ देम आर 2 इन नंबर, हेन्स टोटल 8, हेन्स कॉल्ड ॲज हिस्टोन ऑक्टोमर्स. हा एक हिस्टोन ऑक्टोमर झाला, म्हणजे एक हिस्टोनला रॅप केलेला हा डीएनए. बघा हा डीएनए इकडनं आला, त्याने असं रॅप केलेला, इकडनं एक कॉइलिंग झालं, दुसरं कॉइलिंग होऊन इकडनं तो बाहेर पडला, कळते, इकडनं बाहेर पडला, इकडनं तो निघणार, आता दुसऱ्या 4 हिस्टोन मध्ये म्हणजे टोटल 8 हिस्टोन मध्ये एंटर करणार, पण तिकडनं तो रॅप करून बाहेर पडणार, परत तिसऱ्यामध्ये जाणार, असं करत करत ते, म्हणजे हा एक न्यूक्लियोसोमचा डायग्राम दाखवला जो 2 पार्टने बनलेला होता. कोणते 2 पार्ट? 4 टाईपचे हिस्टोन प्रोटीन आणि डीएनए. सो आता हेन्स द न्यूक्लियोसोम आर रिटन ॲज V8, याला V8 पण म्हणतात, किंवा त्याला न्यू बॉडीज असं पण म्हणतात, न्यू बॉडीज अशा सुद्धा नावाने न्यूक्लियोसोमला आयदर V8 किंवा न्यू बॉडीज असं सुद्धा म्हणतात, पण कॉमनली त्याला आपण न्यूक्लियोसोम म्हणतो. ओके, नाव आपण आता पुढे जाऊया. बघा नाव डीएनए इज डिवायडेड इंटू, आता डीएनए 2 पार्ट मध्ये डिवाइड होतात, व्यवस्थित आहे का? जो डीएनए हिस्टोनला कव्हर करतो किंवा जो डीएनए हिस्टोनला कॉइल करतो, हिस्टोनला कॉइल केलेल्याच पार्टच्या डीएनएला आपण कोर डीएनए म्हणतो. डीएनए 2 आहेत इकडे, 2 आहेत म्हणजे का 2 आहेत? तर एक डीएनए ना, एक जो प्रकार आहे डीएनएचा, त्याने हिस्टोनला कॉइल केलेलं नाहीये. हिस्टोनला कॉइल केलेलं, अनकॉइल केलेला जो पार्ट आहे त्याला म्हणतात लिंकर डीएनए. सो हा बघा, हा अनकॉइल पार्ट आहे, हा अनकॉइल पार्ट आहे, याला म्हणतात लिंकर डीएनए. तर ज्या डीएनएने हिस्टोनला, बरोबर ना, म्हणजे ऑक्टोमर ऑफ कोर ऑफ हिस्टोनला जे हे केलंय, काय म्हणतात त्याला, बाइंड केलंय किंवा रॅप केलंय, गुंडाळलंय, त्या डीएनएला म्हणतात कोर डीएनए. सो हा सगळा गुंडाळलेला जो पार्ट आहे हिस्टोनला त्याला म्हणतात कोर डीएनए. सो कोर डीएनए आणि दुसरा आहे लिंकर डीएनए. लिंकर डीएनए कोणता? तर कोर डीएनए कडनं बाहेर पडल्यानंतर परत दुसऱ्या डीएनए मध्ये घुसणार. तर 2 न्यूक्लियोसोमचा जो मधला पार्ट आहे, बरोबर ना, 2 न्यूक्लियोसोमचा मधला जो डीएनए, दॅट डीएनए इज कॉल्ड एज लिंकर डीएनए. बघा हा मधला डीएनए, 2 न्यूक्लियोसोमचा हा मधला डीएनए. आता हा डीएनए पुढे कंटिन्यू होऊन परत तो कुठे जाणार? हिस्टोन मध्ये घुसणार, बरोबर ना. हिस्टोन मध्ये घुसल्यानंतर या डीएनए ला म्हणतो आपण कोर डीएनए, कारण त्याने काय केलं? हिस्टोनला कॉइल केलंय. हिस्टोनला कॉइल केलेला, हिस्टोनला बांधलेला जो पार्ट आहे डीएनएचा, त्या डीएनएला म्हणतात कोर डीएनए. आणि जो अनकॉइल पार्ट आहे म्हणजे हा, ज्याने 2 न्यूक्लियोसोमला लिंक केलंय, अशा डीएनएला म्हणतात लिंकर डीएनए. सो अगेन 2 डीएनए आर देअर, वन इज कोर डीएनए अँड सेकंड वन इज लिंकर डीएनए. आता हा जो कोर डीएनए, या कोर डीएनए मध्ये अप्रॉक्सिमेटली 146 बेस पेअर असतात, 146 बेस पेअर असतात. तर लिंकर डीएनए जो आहे, या लिंकर डीएनए मध्ये अप्रॉक्सिमेटली 60 बेस पेअर असतात. कोर डीएनए मध्ये 146 बेस पेअर आहेत, तर लिंकर डीएनए मध्ये म्हणजे या डीएनए मध्ये 60 बेस पेअर. Core DNA contain approximately 146 base pair, while linker DNA contain 60 base pair. हा जो काय कॉइल झालेला पार्ट आहे, ज्याला आपण कोर डीएनए म्हणतो, या कोर डीएनए मध्ये किती बेस पेअर आहेत? 146 बेस पेअर आहेत. तर लिंकर डीएनए म्हणजे हा डीएनए, बरोबर ना, मधला डीएनए जो 2 न्यूक्लियोसोमला जोडणारा डीएनए, दॅट इज लिंकर डीएनए. याच्यामध्ये किती आहेत? याच्यामध्ये 60 बेस पेअर आहेत, 60 बेस पेअर आहेत, कळतंय? आता ह्याची 1 हिस्टोन प्रोटीन प्रेझेंट ऑन दी, आता कसं आहे माहितीये का,
हे 8 आहेच, पण ह्या 8च्या वर अजून एक प्रोटीन हिस्टोन आहे, त्याला H1 असं म्हणतात. दॅट प्रोटीन हिस्टोन इज कॉल्ड ॲज H1. वन मोर, म्हणजे थोडक्यात कुठेतरी पकडायला पाहिजे ना त्यांना, या सगळ्यांना बांधून ठेवताना वर कुठेतरी पकडायला पाहिजे. तो पकडण्यासाठी आहे हिस्टोन आहे ज्याचं नाव आहे H1. हा H1 हिस्टोन आहे. पण H1 हिस्टोन का कन्सिडर करत नाही, तर जेव्हा डीएनए इनहेरिटेड होतं ना, H1 इनहेरिटेड होत नाही. सो इट इज नॉन इनहेरिटेड पार्ट ऑफ द डीएनए, अँड दॅट्स वाय आपण ह्याला कन्सिडर करत नाही. आपण म्हणताना फक्त 8च किंवा या 4चाच विचार करतो, 1, 2, 3 आणि 4 याचा विचार करत नाही. कारण का, तर जेव्हा डीएनए इनहेरिटेड होत असतो त्यावेळेला H1 म्हणजे हा जो काही हिस्टोनचा पार्ट आहे, हिस्टोन H1, हा इनहेरिटेड होत नाही. सो इट इज अ नॉन इनहेरिटेड पार्ट, अँड दॅट्स वाय वी आर नॉट कन्सिडर्ड ॲज ए व्हॉट वी से ऑक्टोमर्स. आपण ह्याच्यात त्याला कन्सिडर करत नाही. सो बघा, H1 when DNA get inherited, H1 is not inherited, hence H1 is not considered as a part of nucleosome. आपण त्याला न्यूक्लियोसोमच्या पार्टला कन्सिडर करत नाही, कारण तो तसाच राहतो. ओके. आता दुसरा गमतीचा भाग असा आहे, न्यूक्लियोसोम म्हणजे काय, तर न्यूक्लियोसोम म्हणजे हिस्टोन, ऑक्टोमर म्हणजे हे सगळे प्लस डीएनए. पण डीएनए मध्ये 2 रॅप केलेले डीएनए असणार, दॅट वी कॉल्ड ॲज कोर डीएनए, आणि रॅप करून बाहेर पडणाऱ्या डीएनए म्हणतो आपण लिंकर डीएनए. कोर डीएनए याच्यामध्ये 146 बेस पेअर्स आहेत, तर लिंकर डीएनए याच्यामध्ये 60 बेस पेअर आहेत. आता ऍक्च्युली हे टर्निंग किती होतं बघा. डीएनए टेक्स 1/3 टर्न अराउंड द हिस्टोन ऑक्टोमर. आता 1/3 टर्न म्हणजे काय, लक्षात घ्या. समजा मी एक मोठा चेंडू घेतला, बॉल घेतला, आणि त्याला मी दोरा गुंडाळतोय. एका पॉइंट कडनं मी गुंडाळायला सुरुवात केली, एका पॉइंटला गुंडाळून पूर्ण एक राऊंड मी जिकडनं गुंडाळायला सुरुवात केली तिकडनं तिथपर्यंत आणली. आता हा एक राऊंड झाला, बरोबर. परत सांगतो, चेंडूच्या एका पॉइंट पासनं मी गुंडाळायला सुरुवात केली, जिकडनं सुरुवात केली त्याला एक फेरा मारला, एक फेरा मारून मी तोच परत दोरा त्या पॉइंटला आणला, म्हणजे त्याचा काय झाला, एक टर्न झाला. आता मी कंटिन्यू करून मी अर्ध्यापर्यंत नेला, बरोबर. अर्ध्यापर्यंत नेऊन थोडासा पुढे आणला, म्हणजे पाव भागापर्यंत आणला. पाव भागाकडनं आणल्यानंतर तो बाहेर पडतो दोरा, आणि कुठे जातो, दुसऱ्या हिस्टोन मध्ये शिरतो, बरोबर. हा जो काय टर्न आहे हा आहे 1/3 टर्न अराउंड हिस्टोन. म्हणजे हा जो काय टर्न मारलाय हा किती आहे, 1/3 आहे. म्हणजे एक हिस्टोन असं धरून चला, हे 8 ऑक्टोमर आहे, त्याचा एक गोळा आपण केला, आणि या गोळ्याला मी आता कॉइलिंग करतोय प्रोटीन याचं, कशाचं, डीएनएचं. मी जिकडनं डीएनए गुंडाळायला सुरुवात करणार, गुंडाळून झाल्यानंतर एक डीएनए फेरा मी कंप्लीट केला, जिकडनं गुंडाळायला सुरुवात केला तिकडनं तो एक फेरा कंप्लीट झाला. परत पुढचा फेरा मी करताना अर्ध्यापर्यंत घेऊन गेलो, अर्ध्यापासून थोडासा पुढे आणला, म्हणजे किती झाला, 3/4 झाला. आणि त्याच्यानंतर तो डीएनए तिकडनं बाहेर पडला, आणि तो झाला लिंकर डीएनए होऊन तो काय केला, दुसऱ्या हिस्टोन मध्ये गेला, घुसला. परत दुसऱ्या हिस्टोन मध्ये त्याने एक पूर्ण फेरा, एक पूर्ण टर्न, त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू जाऊन अर्धा टर्न, त्यानंतर थोडासा पुढे 3/4 टर्न, थोडासा पाव टर्न, असं करत तो परत तिकडनं बाहेर पडला, लिंकर डीएनए म्हणून झाला. परत तो तिसऱ्या न्यूक्लियोसोम मध्ये झाला. तर हा जो काय टर्निंग आहे, कॉइलिंग आहे, हे कॉइलिंग टर्निंग आहे किती आहे, 1/3 टर्न अराउंड हिस्टोन ऑक्टोमर आहे. आय होप तुम्हाला हे सगळ्यांना कळलं असेल. ओके. सो इथपर्यंत तुम्हाला कळलं का सगळ्यांना, काय काय कन्फ्युजन आहे, इथपर्यंत सगळ्यांना काय कळलं का, कन्फ्युजन आहे, एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके, सगळ्यांना कळलंय, चिन्मयी, निधी, क्लिअर आहे का, कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन असेल तर आता सांगा, मी परत एक्सप्लेन करतो. ओके ओके, ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना कळलं.
आपण हे काय बघितलं तर क्रोमॅटिन फायबरचं स्ट्रक्चर बघितलं. सो इन शॉर्ट क्रोमॅटिन फायबर कशाने बनलेत? क्रोमॅटिन फायबर बनलेत दोन गोष्टीने, एक हिस्टोन पार्ट आहे आणि दुसरा डीएनए. हिस्टोन पार्ट 8 ऑक्टोबरचं तयार झालंय, 4 टाईप आहेत, 4x2 म्हणून 8 झाले. कॉईल केलेल्या पार्टच्या डीएनए ला आपण कोर डीएनए म्हणतो, तर कोर करून कॉईल करून बाहेर पडलेल्या पार्टला आपण लिंकर डीएनए म्हणतो. कोर डीएनए मध्ये 146 बेस पेअर असतात, तर लिंकर डीएनए मध्ये 60 बेस पेअर असतात. इथपर्यंत आपण बघितलं. आता आपण ऍक्च्युअल स्ट्रक्चर बघूया क्रोमोझोमचं कसं आहे. बघा, हे क्रोमोझोमचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर आहे. म्हणजे आता इंटरफेस संपल्यानंतर सेल डिव्हिजनची प्रोसेस जेव्हा चालू होते तेव्हा क्रोमोझोम असं दिसतो. एक क्रोमोझोम 2 सिस्टर क्रोमॅटिडने बनलेला आहे. सी दीज आर दी 2 सिस्टर क्रोमॅटिड्स. एक ही सिस्टर क्रोमॅटिड आहे, एक दुसरी सिस्टर क्रोमॅटिड आहे. आणि हे 2 सिस्टर क्रोमॅटिड ज्या ठिकाणी एकमेकाला मिळालेले आहेत, बांधून ठेवलेले आहेत, जोडलेले आहेत, त्या पार्टला सेंट्रोमियर असं म्हणतात, किंवा त्याला दुसरं नाव आहे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे असं कॉन्स्ट्रिक्शन जिकडे 2 सिस्टर क्रोमॅटिड एकमेकाला जोडले असतात. त्या 2 सिस्टर क्रोमॅटिड, ही एक सिस्टर क्रोमॅटिड आहे आणि ही एक सिस्टर क्रोमॅटिड आहे. ही एक सिस्टर क्रोमॅटिड आणि दुसऱ्या क्रोमोझोमची दुसरी सिस्टर क्रोमॅटिडला आपण नॉन सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतो. एक क्रोमोझोम 2 सिस्टर क्रोमॅटिडने बनलेली आहे आणि 2 सिस्टर क्रोमॅटिड ज्या पार्टला जोडली आहेत, जिकडे ते फ्यूज झाले, त्या पार्टला म्हणतो आपण सेंट्रिओल्स, सेंट्रोमियर, किंवा त्याला दुसरं नाव आहे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. जसं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असतं तसं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन पण असतं. हा सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन आहे. हे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे काय तर आपण एनओआर बघितलेलं बघा, आठवत असेल आपण एनओआर ही टर्म वापरलेली. एनओआर असं पण एक बघितलं म्हणजे काय तर न्यूक्लिओलार ऑर्गनायझर रिजन, तो हा रिजन असतो, न्यूक्लिअर ऑर्गनायझर रिजन. आणि या न्यूक्लिअर ऑर्गनायझर रिजनच्या वर एक छोटासा पार्ट असतो, त्याला म्हणतात सॅटेलाइट. सो ज्या क्रोमोझोमला सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन असतं आणि सॅटेलाइट असतो त्या क्रोमोझोमला सॅट क्रोमोझोम असं म्हणतात. आपल्या बॉडीमध्ये 13 पेअर, 14 पेअर, 15th पेअर, 21st पेअर आणि 22 पेअर्स, म्हणजे 13वी क्रोमोझोमची जोडी, 14वी क्रोमोझोमची जोडी, 15वी क्रोमोझोमची जोडी, 21वी क्रोमोझोम आणि 22वा क्रोमोझोम जे आहेत हे सगळे सॅट क्रोमोझोमचे आहेत. देर आर टोटल 46 क्रोमोझोम, 23 पेअर्ड. 23 पेअर्ड पैकी 22 पेअर्ड हे ऑटोसोम आहेत आणि एक पेअर्ड ही सेक्स क्रोमोझोम आहे. एक पेअर्ड म्हणजे मेल असेल तर 22 प्लस एक्स वाय, फिमेल असेल तर 22 प्लस एक्स एक्स. सर ह्या सगळे जे क्रोमोझोम आहेत त्यातले काही क्रोमोझोमला सॅट क्रोमोझोम असं म्हणतात, SAT. सॅट क्रोमोझोम याचा अर्थ काय तर त्यांच्यामध्ये सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन असतं आणि सॅटेलाइट असतो, हा सॅटेलाइट पार्ट आहे. सो सॅटेलाइट पार्ट असलेल्या क्रोमोझोमला सॅट क्रोमोझोम म्हणतात. आपल्या बॉडीमध्ये 13, 14, 15, 21 आणि 22, 13, 14, 15, 21 आणि 22 हे सगळे सॅट क्रोमोझोम आहे. सो हे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर तुम्हाला कळलं. हे डिटेलमध्ये तुम्हाला पुढच्या वर्षी बघायचं आहे. आता आपला क्रोमोझोम बघायचा नाहीये डिटेलमध्ये, फक्त आपला टाईप बघायचा आहे. सो एव्हरी क्रोमोझोम विजिबल ओनली इन डिवायडिंग सेल, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अनडिवाइड सेल मध्ये क्रोमॅटिन रेटिक्युलम दिसतं. इट्स अ थ्रेड लाईक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड क्रोमॅटिन रेटिक्युलम. पण डिवायडिंग सेल डिव्हिजन असताना तुम्हाला हे असे क्रोमोझोम बघायला मिळणार, ज्याच्यामध्ये हे 2 क्रोमॅटिड्स आहेत. एक क्रोमोझोम 2 क्रोमॅटिड्सने बनले, बरोबर, त्याला सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतात. आणि हे 2 सिस्टर क्रोमॅटिड ज्या पॉइंटला चिकटलेले आहेत, the sister chromatid held in position at a particular point, that is called as primary constriction, which is also called as centromere. सेंट्रोमियर च्या बाजूला, सेंट्रोमियरला पकडण्यासाठी एक छोटीशी डिस्क शेप स्ट्रक्चर असते. त्या ही ग्रीन ही हिरव्या रंगाची दिसते बघा, याला म्हणतात कायनेटोकोर, CHORE, बरोबर ना, याला कायनेटोकोर असं म्हणतात. सो इट्स अ डिस्क लाईक स्ट्रक्चर. सो बघा, एव्हरी क्रोमोझोम विजिबल ओनली इन डिवाइडिंग सेल essentially has primary constriction. This is primary constriction, which is also called as centromere, okay, or centromere on the side of each disc shaped structure called as kinetochore are present. ही disc shaped structure आहे. प्रत्येक सेंट्रोमियरला एक साइडने डिस्क शेप स्ट्रक्चर असते, त्याला म्हणतात कायनेटोकोर आर प्रेझेंट. सेंट्रोमियर होल्ड्स 2 सिस्टर क्रोमॅटिड्स.
टू क्रोमॅटिड म्हणजे टू सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ए क्रोमोझोम. क्रोमोझोम दोन सिस्टर क्रोमॅटिडने बनलेले आहे आणि दोन सिस्टर क्रोमॅटिड ज्या पॉइंटला कनेक्ट आहेत, ज्या पॉइंटला अटॅच आहेत, बरोबर ना, त्या पॉइंटला हे बघा, हे काय केलं माहितीये का, हे आता हे दोन भाग होणार आहे, असा इकडनं एक भाग होणार, हा एक भाग वेगळा होणार, हा दुसरा भाग वेगळा होणार आणि ते जोडले जाणार कुठे माहितीये का, इकडे या पार्टला. ओके, सो हा पार्ट बघा, इकडे जास्त तुम्हाला क्लिअरिटी मिळेल. हे दोन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, त्यातला छोटा जो आर्म आहे त्याला पी आर्म म्हणतात आणि मोठा आर्म आहे त्याला क्यू आर्म म्हणतात. बरोबर, हा जो पार्ट आहे, हा पार्ट म्हणजे सेंट्रोमियरचा आहे, जिकडे ही एक सिस्टर क्रोमॅटिड आणि ही दुसरी सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकाला कनेक्ट झाले. दोन वेगवेगळ्या क्रोमोझोमच्या दोन सिस्टर क्रोमॅटिड्सला एकत्र आणलं तर त्याला म्हणतात नॉन सिस्टर क्रोमॅटिड. म्हणजे ह्या क्रोमोझोमची ही एक सिस्टर क्रोमॅटिड आणि दुसऱ्या क्रोमोझोमची दुसरी सिस्टर क्रोमॅटिड, याला जर एकत्र बघितलं तर याला एकत्र म्हणतात नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके, सो पुढे जाऊया आपण. बघा, बेस ऑन दी पोझिशन. आता कसं आहे माहितीये का, सेंट्रोमियर आहेत ना, याची 4 पोझिशन आहेत, लक्षात घ्या. काही सेंट्रोमियर सेंटरला असतात, काही सेंट्रोमियर सेंटर सोडून थोडेसे पुढे असतात, काही सेंट्रोमियर सेंटर सोडून एकदम पुढे असतात, म्हणजे दुसऱ्या आमच्या जवळपास टोकाला असतात, आणि चौथ्या ह्याच्यामध्ये ना सेंट्रोमियरच एकदम टोकाला असतो. सर सेंट्रोमियरच्या पोझिशनवरून 4 प्रकारचे क्रोमोझोम आहेत. कोणते कोणते बघूया. बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर, द क्रोमोझोम्स कॅन क्लासिफाय इनटू 4 टाइप्स. फर्स्ट, मेटासेंट्रिक क्रोमोझोम. सेकंड, सबमेटासेंट्रिक क्रोमोझोम. थर्ड, ऍक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. अँड फोर्थ, टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. काय फरक आहे? मेटासेंट्रिक क्रोमोझोम मध्ये सेंट्रोमियर मध्यभागी असतो. सेंट्रोमियर मध्यभागी असल्यामुळे क्रोमोझोमचे जे दोन आर्म आहेत ते इक्वल लेंथला असतात, जर सेंट्रोमियर मध्ये असल्यामुळे. सबमेटासेंट्रिक क्रोमोझोम आहे, या सबमेटासेंट्रिक क्रोमोझोम मध्ये सेंटर सोडून थोडासा सेंट्रोमियर पुढे असतो. असं असल्यामुळे ऑब्विसली एक आर्म मोठा होणार आणि दुसरा आर्म छोटा होणार. सो एक आर्म मोठा असतो, दुसरा आर्म छोटा असतो. एक आर्म लॉंग असतो, दुसरा आर्म कंपॅरेटिव्हली दुसऱ्यापेक्षा छोटा असतो. तिसरा आहे ना तो ऍक्रोसेंट्रिक आहे. ऍक्रोसेंट्रिक मध्ये कसं असणार, तर सेंट्रोमियर जो आहे, सेंट्रोमियर म्हणजे हा पार्ट एकतर मध्ये असेल तर त्याला मेटासेंट्रिक म्हणतात. सेंटर सोडून थोडा पुढे असेल, आता हा कसा आहे, हा ऍक्रोसेंट्रिक आहे. थोडासा पुढे असेल तर त्याला मेटासेंट्रिक म्हणतात. सेंटर सोडून खूपच पुढे असेल, म्हणजे जवळजवळ दुसऱ्या आर्मच्या जवळपास असेल, दुसऱ्या आर्मच्या टोकाच्या जवळपास असेल, तर त्याला ऍक्रोसेंट्रिक म्हणतात. आणि सर्वात शेवटचा टिलोसेंट्रिक, म्हणजे एकदम टोकाला असेल तर त्याला टिलोसेंट्रिक म्हणतात. बघा कसं आहे ते. बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर, द क्रोमोझोम्स कॅन बी क्लासिफाईड इनटू 4 टाइप्स. कोणते कोणते? मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ऍक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक. मग मेटासेंट्रिक कसा येणार? मेटासेंट्रिक बघा, द मेटासेंट्रिक क्रोमोझोम हॅज मिडल सेंट्रोमियर. So centromere is situated in the middle portion, forming 2 equal arms of the chromosomes. See, this is the metacentric है. Metacentric chromosome है, हा सेंट्रोमियर आहे, दोन आर्म इक्वल आहेत, मध्यभागी त्याच्या सेंट्रोमियर आहे. आता मेटासेंट्रिक आपल्यामधला एक्स क्रोमोझोम आहे ना, हा मेटासेंट्रिक आहे. आणि आता मी बघितलं बघा, एक्स क्रोमोझोम हा मेटासेंट्रिक आहे. सो किंवा इतर क्रोमोझोम पैकी काही क्रोमोझोम आहेत आणि याच्या डोक्यावरती सॅटेलाइट आहे, त्यामुळे हा सॅट क्रोमोझोम आहे. ओके, आणि सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन आहे. सो मेटासेंट्रिक कसं लक्षात ठेवायचं? सेंट्रोमियर सिच्युएटेड, सेंट्रोमियर कुठे असणार? सेंटरला असणार. सेंट्रोमियर सेंटरला असल्यामुळे दोन जे आर्म आहेत हे आर्म इक्वल लेंथचे असतात. ओके, पुढचा येतो सबमेटासेंट्रिक क्रोमोझोम आहे. सबमेटासेंट्रिक क्रोमोझोम मध्ये काय होतं? सबमेटासेंट्रिक क्रोमोझोम हॅज सेंट्रोमियर स्लाइटली अवे फ्रॉम दी मिडल, म्हणजे अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ दी क्रोमोझोम. सेंटर सोडून थोडासा पुढे असतो म्हणून त्याला म्हणतात सबमेटासेंट्रिक. सबमेटासेंट्रिक रिझल्ट इन टू वन शॉर्टर आर्म अँड वन लॉंगर आर्म. एक आर्म छोटा होतो, एक आर्म मोठा होतो. बघा याचा डायग्राम तुम्हाला इकडे दिसेल, इकडे डायग्राम दाखवला नाही बघा. बघा इकडे कसा आहे, एक आर्म मोठा आहे, एक आर्म छोटा आहे. हा एकच सिस्टर क्रोमॅटिड काढले, दोन सिस्टर क्रोमॅटिड आहे, सेंट्रोमियर आहे. सेंट्रोमियर मुळे एक आर्म सेंटर सोडून इकडे असायला पाहिजे, सेंटर सोडून थोडासा पुढे आहे. सेंटर सोडून थोडासा पुढे असल्यामुळे त्याला सब मेटासेंट्रिक म्हणतात. एक आर्म छोटा, एक आर्म मोठा, एका म्हणजे एक पार्ट
हा एक पार्ट मोठा आहे, एक पार्ट छोटा आहे. हे दोन सिस्टर क्रोमॅटिड आहेत. Okay, so submetacentric chromosomes, centromere slightly away from the middle of the chromosomes, resulting into one short arm and one longer arm. तिसरा आहे तो ऍक्रोसेंट्रिक आहे. आता काय होणार माहितीये का, ऍक्रोसेंट्रिक मध्ये सेंट्रोमेर अजून पुढे सरकणार, म्हणजे इकडे येणार. त्यामुळे एक आर्म खूपच लांब मिळणार, दुसरा आर्म एकदम छोटा मिळणार. सो ऍक्रोसेंट्रिक मध्ये काय होतं बघा, इन केस ऑफ ऍक्रोसेंट्रिक क्रोमोझोम द सेंट्रोमियर इज सिच्युएटेड क्लोज टू द एंड, एंडच्या एकदम जवळ आहे. त्यामुळे एक आर्म खूप मोठा झाला, एक आर्म छोटा झाला. सिच्युएटेड क्लोज टू इट्स एंड फॉर्मिंग वन एक्स्ट्रीमली शॉर्ट अँड वन व्हेरी लॉंग आर्म. एक खूप मोठा आणि एक खूप छोटा, हा ऍक्रोसेंट्रिक झाला. आणि तिसरा जो आहे तो टिलोसेंट्रिक आहे. द टिलोसेंट्रिक क्रोमोझोम हॅज टर्मिनल सेंट्रोमियर, म्हणजे एकदम टोकाला असतो. आपला जो वाय शेप आहे, सॉरी आपला जो वाय क्रोमोझोम आहे मेल मधला, हा टिलोसेंट्रिक आहे. आणि एक्स क्रोमोझोम आहे हा मेटासेंट्रिक आहे. सो टिलोसेंट्रिक मध्ये बघा एकदम एंडला आहे, हे दोन सिस्टर क्रोमॅटिड आहेत. सो दिस इज सेंट्रोमियर. ओके, हे आता चार वेगवेगळे प्रकार, टिलोसेंट्रिक, ऍक्रोसेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, मेटासेंट्रिक. इकडनं सुरुवात करूया. मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ऍक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक. सो हे चार आपण क्रोमोझोमचे प्रकार बघितले, डिपेंडिंग ऑन और बेस ऑन दी पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. सेंट्रोमियरची पोझिशन कुठे असते, आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम आहेत, म्हणजे 23 पेअर्स आहेत. हे 23 पेअर्स ना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड झालेत, ए बी सी डी ई एफ. या सगळ्याला अरेंजमेंट्स ऑफ क्रोमोझोम्स आर कॉल्ड ॲज कॅरिओटाइप, याला कॅरिओटाइप म्हणतात. तर आपल्या 46 क्रोमोझोम पैकी, म्हणजे 23 क्रोमोझोमच्या जोड्यांपैकी काही क्रोमोझोम मेटासेंट्रिक आहेत, काही क्रोमोझोम सबमेटासेंट्रिक आहेत, काही क्रोमोझोम ऍक्रोसेंट्रिक आहेत, काही क्रोमोझोम टिलोसेंट्रिक आहेत. आता जर शेवटची पेअर बघितली, म्हणजे सेक्स क्रोमोझोम बघितला, तर जो एक्स क्रोमोझोम आहे, मग तो मेल फिमेल मध्ये असू दे, मेल मध्ये असू दे, तो मेटासेंट्रिक आहे, म्हणजे अशा प्रकारचा आहे. आणि जो वाय क्रोमोझोम आहे मेल मध्ये, तो टिलोसेंट्रिक आहे, म्हणजे या प्रकारचा आहे. म्हणून सेक्स क्रोमोझोम मध्ये एक एक्स क्रोमोझोम मोठा असतो आणि दुसरा वाय क्रोमोझोम छोटा असतो. सो असं हे मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ऍक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक. इकडे आपण क्रोमॅटिन मटेरियल आणि क्रोमॅटिन मटेरियल पासून, म्हणजे क्रोमॅटिन थ्रेड जे आहेत इंटरफेज मध्ये दिसणारे, इंटरफेज मधनं ते जेव्हा सेल डिव्हिजन करायला जातात किंवा सेल डिव्हिजन जातात, तेव्हा हे असे क्रोमोझोम तयार होतात. सो आपण हे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बघितलं, क्रोमॅटिन रेटिक्युलमचं स्ट्रक्चर बघितलं. इन शॉर्ट आपण न्यूक्लियस पूर्ण एक्सप्लेन केलं. सो सगळ्या ऑर्गनल्स पैकी पहिला जो आपण ऑर्गनल्स कंप्लीट केला, दॅट इज कॉल्ड न्यूक्लियस. सो इकडे हा न्यूक्लियसचा पार्ट संपला. काय डाऊट असेल तर मला आत्ताच विचारा. इफ यू हॅव एनी डाऊट ऍज पर एज न्यूक्लियस इज कन्सर्न, तुम्ही माझी डिस्कस करू शकता, बोलू शकता. बोला पटकन, कोणाला काय डाऊट असेल तर. काय डाऊट आहे? एव्हरीथिंग इज क्लिअर? एव्हरीथिंग इज क्लिअर? हो सर. ओके, हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. हा पुढच्या वर्षी तुम्हाला 2 किंवा 3 चॅप्टरला लागणार आहे. हे सगळं बेसिक आहे, हे बेसिक क्लिअर होणं आवश्यक आहे. पुस्तकामध्ये एवढ्या डिटेलमध्ये दिलेलं नाहीये. मी मुद्दामून वेळ लावून हे जास्त डिटेलमध्ये घेतलंय. अजून बरंच शिकवायचं होतं त्यात, पण ते तुम्हाला आता तुमच्या लेवलला हे उपयोगी नाहीये, त्यामुळे मी अजून पुढे गेलो नाही. याच्यामध्ये पण अजून बरंच काय आहे, पण ते आता सध्या गरजेचं नाहीये, तुम्हाला नीटसाठी उपयोगी नाहीये. पण पुढच्या वर्षी जे लागणार आहे त्याचा बेस तुम्हाला थोड्याफार प्रमाणात मी तयार करून ठेवला, याचा तुम्हाला नक्की पुढे उपयोग होईल. पण हे मात्र नीटला विचारतात, हे मी नीट पॉइंट ऑफ व्ह्यूनेच घेतलेलं आहे. एनसीईआरटी मध्ये एवढं डिटेलमध्ये नाही दिलंय, काही पार्ट त्याने कमी केलाय, म्हणजे थोडासा पार्ट आहे. आपण सगळे ऑर्गनल्स असेच डिटेलमध्ये बघणार आहोत, त्यामुळे वेळ लागणार आपल्याला सगळं कम्प्लीट करायला. सो एव्हरीथिंग इज क्लिअर, तुम्हाला न्यूक्लियस पूर्णपणे कळलंय. ओके, सो आपण पुढच्या लेक्चरला आता दुसरा ऑर्गनल्स चालू करणार आहोत. त्यापैकी 2, एक आहे मायटोकॉन्ड्रिया आणि दुसरे म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काही ऑर्गनल्स छोटे आहेत, ते होतील पटकन, पण काही जे स्पेशली मायटोकॉन्ड्रिया वगैरे हा ऑर्गनल्स परत मोठा आहे आणि त्याला डिटेलमध्ये घ्यावा लागतो, कारण हे सगळं तुम्हाला फोटोसिंथेसिस मध्ये, रेस्पिरेशन मध्ये प्लांट्सच्या मायटोकॉन्ड्रिया लागणार, क्लोरोप्लास्ट लागणार, बरोबर ना. तिकडे तुम्हाला हे बेसिक क्लिअर असेल तर पटापट ते आता सगळं कळत जाणार. नाहीतर
क्लिक होणार नाही पटकन. त्यामुळे काही जे ऑर्गनल्स आहेत हे खूप डिटेलमध्ये किंवा पूर्णच्या पूर्ण व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर होईपर्यंत घेतले पाहिजे. सो इकडे आपण न्यूक्लियस टॉपिक संपला, आपण इकडे थांबतोय. सो आपण स्टॉप करूया का? कोणाला काय विचारायचं आहे? चिन्मयी, निधी क्लिअर? बाकीची मुलांची मला नावं सगळ्यांच्या लक्षात नाहीयेत. ओके ओके ठीक आहे. व्हॉट अबाउट निधी? बाळा निधी, एव्हरीथिंग इज क्लिअर? ओके 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 ठीक आहे. चला मग आता व्यवस्थित वाचा एकदा परत. ओके, आणि आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचा टॉपिक चालू करू. हे व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल म्हणजे. ओके चलो, विल स्टॉप हिअर. मी डिस्कंटिन्यू करतो, मीटिंग स्टॉप करतो मी. ओके बाय.